नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2024 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला महाराष्ट्र पोलीस 2025 साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून ठरणारे इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, नेपाळ या देशाने दावा केलेले काला पाणी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 25 प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत। या ठिकाणचा प्रश्न पहा की नेपाळ या देशाने दावा केलेले काला पाणी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे पहा काला पाणी, आणि त्याच्यावरती नेपाळ या देशाने स्वतःचा दावा केला होता। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? या ठिकाणी आपल्याला नेहमी 2 प्रश्न हे विचारले जातात, पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक 4, तर राज्याचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे की ज्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे। तर सर्वात मोठं लोकसंख्येच्या दृष्टीने असणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे, हे सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे। हा झाला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये प्रश्न। आपल्याला अजून एक विचारला जातो पहा, एरिया वाईज म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य जे आहे ते आहे पहा राजस्थान। या ठिकाणी प्रश्न हा देखील थोडासा इम्पॉर्टंट आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? महाराष्ट्र हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येच्या बाबतीतील मोठं राज्य आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर केला जातो किंवा कोणतं मूलद्रव्य वापरलं जातं? हा प्रश्न आपल्याला झेडपी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि आरोग्य विभागामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता। त्यामध्ये जे आरोग्य सेवक पद आहे मित्रांनो, त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता। ग्वायटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये कोणतं मूलद्रव्य वापरलं जातं? तर त्यामध्ये वापरण्यात येतं पहा ऑप्शन क्रमांक 4, तर आयोडीन हे जे आहे हे वापरलं जातं। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 1971 मध्ये लोकायुक्त संस्था याची स्थापना भारतातील कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? या ठिकाणी परत आपल्याला 2 प्रश्न तयार होतात। पहिला प्रश्न काय आहे की लोकायुक्त संस्था याची स्थापना कधी झाली? तर ती स्थापना झाली आहे पहा 1971 या वर्षी। प्रश्न आपल्याला विचारलाय की कोणत्या राज्यामध्ये झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य, तर या राज्यामध्ये झालेली आहे लोकायुक्त संस्थेची स्थापना 1971 मध्ये। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सौरभ मेहता यांनी विकसित केलेल्या जगातील पहिल्या संपूर्ण बायोडिग्रेडेबल पेनचे नाव काय आहे? पहा, बायोडिग्रेडेबल पेन कोणी हे केलेला आहे पहा, म्हणजे बनवलेला आहे, तर सौरभ मेहता यांनी, आणि तो जगातील असा पहिला संपूर्ण बायोडिग्रेडेबल पेन आहे। तर त्या पेनाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पहा नोट। लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। करंट अफेअर्स 2024 वरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। कारण मित्रांनो, यामध्ये आपण महत्त्वाचे असे 6 प्रश्न घेतलेले आहेत जे आपल्याला 2024 आणि 2025च्या करंट अफेअर्स वरती आधारित असणार आहेत। या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? केंद्र म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? सेंटर बनले होते, म्हणजे त्या ठिकाणाहून पूर्ण जे 1942चं चले जाव आंदोलन आहे त्याचे धागेदोरे ते लावलेले होते। तर ते महाराष्ट्रातील आपलं कोणतं शहर आहे? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2021, 22 हे ज्या काही पोलीस भरती झालेल्या आहेत या सर्वांमध्ये विचारण्यात आलेला आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर मुंबई हे जे शहर आहे, लक्षात ठेवा कोणतं?
मुंबई शहर हे 1942च्या चले जाव आंदोलनाचे राज्यातील आपल्या सर्वात मुख्य आणि आंदोलनाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून मानलं होतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल मुंबई. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? मित्रांनो, हे जे काही दिनविशेषवरती प्रश्न आहेत पहा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष, तर यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जागतिक चिमणी दिवस हा जो आहे हा पर्याय क्रमांक 1 तर 20 मार्च या दिवशी साजरा केला जातो पहा, जागतिक चिमणी दिवस. आणि हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 8 ते 10 वेळा फक्त आणि फक्त पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 20 मार्च. यानंतरचा प्रश्न आहे, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? या ठिकाणी तैनाती फौजेचा करार म्हटलं की आपल्याला खूप महत्त्वाचं एक वर्ष आहे ते आठवलं पाहिजे. तर वर्ष आहे 1802. तर या वर्षी खालीलपैकी असा कोणता पेशवा आहे की त्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता? तर लक्षात ठेवायचंय, दुसरा बाजीराव हा जो पेशवा आहे, दुसरा बाजीराव. तर या पेशव्याने 1802 या वर्षी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी काय विचारले की स्वतंत्र भारताचे म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि 47 मध्ये भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण होते? यावरती प्रश्न आपल्याला MPSC मध्ये प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवायचंय, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश जे आहेत ते होते ऑप्शन क्रमांक 1 तर न्यायमूर्ती हरिलाल कानिया. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आला होता. त्या ठिकाणी हरिलाल हे जे नाव आहे तर ह्या नावाला हिरालाल असं केलेलं होतं. लक्षात ठेवायचंय, तर हरिलाल कानिया हे जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठास 2019 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आलेले होते? या ठिकाणी कधी आहे 2019 हे एक वर्ष लक्षात ठेवायचंय, कारण आपल्याला यावरती उलटा एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर सोलापूर विद्यापीठ हे जे नाव आहे हे 2019 पर्यंत होतं. लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा देखील विचारला होता की सोलापूर विद्यापीठास कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर हे जे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आलं होतं पहा सोलापूर विद्यापीठाला. कधी दिलेलं आहे? तर 2019 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा सर्वात मोठा रस्ता ग्रँड ट्रक रोड हा कोणी बांधलेला आहे? या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रँड ट्रक रोड हा जो आहे तर हा कोणी बांधलेला आहे? आणि हा जो रस्ता आहे हा भारतातील व्यापारासाठी एकदम असा प्रसिद्ध असणारा मोठा रस्ता आहे. हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न जो आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि आपल्याला हा प्रश्न IBPS पॅटर्न मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या रोडचा जो बांधकार हा रोड जो आहे तर तो हा पर्याय क्रमांक 1 तर शेरशाह सुरी यांनी बांधलेला आहे, ग्रँड ट्रंक रोड. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना डॅश असे म्हटले जाते? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 8वीच्या पर्यावरण या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, जवळपास आपल्याला सांगायचं झालं तर 5वी पासून ते 10वी पर्यंतचं जे काही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असतं ना, तर त्यातीलच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारले जातात आणि त्यातीलच काही इम्पॉर्टंट प्रश्न जे आहे हे TCS घेत असतं. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशाची आहे पहा, पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी घसरते अशा घटकांना काय म्हटलं जातं? तर पर्याय क्रमांक 2 त्याला प्रदूषके असं म्हटलं जातं. प्रदूषण करणारे प्रदूषके. या ठिकाणी पहा, वायू प्रदूषण हे जे आहे हे हवामानाचं प्रदूषण आहे. ध्वनी प्रदूषण जे आहे तर हे जे आहे हे लक्षात ठेवायचे आवाजाचं प्रदूषण आहे, साऊंड. आणि जल प्रदूषण जे आहे ते पाण्याशी संबंधित असणारं प्रदूषण आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, प्रदूषकेची या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारली होती. यानंतरचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून 21 नोव्हेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी या संबंधीची पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? या ठिकाणी देखील आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात.
तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा चिपरी पेटा या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी पहिली शाळा सुरू केली होती. कशा संबंधीची लक्षात ठेवा. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करून तारीख काय आहे 21 नोव्हेंबर 1917 रोजी. कोणी तर शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी पहिली शाळा काढली होती? चिपरी पेटा या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न खूप सारं कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. कारण काही पुस्तकामध्ये या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर असं 5 दिलेलं आहे. पण या प्रश्नाचं मुख्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर एकूण 7 जिल्हे जे आहेत हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. कोणकोणते आहेत? पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर आणि नाशिक. या ठिकाणी आपण अहमदनगर घेतलेला आहे. पण मित्रांनो हा प्रश्न देखील आपण मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी असं नाव करण्यात आलेलं आहे. अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर. कारण हा प्रश्न या ठिकाणी जर कधी डायरेक्ट आपण अहिल्यादेवी नगर घेतलं तर काही विद्यार्थ्यांना काही म्हणण्यापेक्षा 1-2% तरी असे असतील की त्यांना अजूनही हा प्रश्न माहीत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जिल्हे जे आहेत यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे संपूर्ण भारतात कधीपासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे? पहा आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे प्लास्टिक आहे याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. ती कोणत्या दिवसापासून घातलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2022. 1 जुलै 2022 या दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये प्लास्टिक बंदी करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून घोषणा किंवा निर्मिती करण्यात आलेली आहे? म्हणजे प्रश्न काय विचारला आहे आपल्याला की सर्वात अलीकडील राज्य म्हणून कोणत्या राज्याची ओळख आहे किंवा सर्वात नवीन राज्य कोणतं आहे? लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4. तर तेलंगणा हे जे राज्य आहे तेलंगणा राज्य हे सर्वात नवीन असणारं राज्य आहे आपल्या भारतामध्ये. भारतामध्ये किती राज्य आहेत लक्षात ठेवा मित्रांनो? 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. या ठिकाणी काही विद्यार्थी म्हणतील की 29 राज्य आहेत आणि जवळपास 9 केंद्रशासित प्रदेश आहेत असं म्हणतील. पण लक्षात ठेवायचंय 29 राज्य होते. टोटल किती होते? 29 होते. त्यामधील जे काही जम्मू काश्मीर राज्य आहे तर या जम्मू काश्मीर राज्याचे 2 भाग करण्यात आले पहा केंद्रशासित प्रदेशामध्ये. म्हणजे राज्य किती झाले? 28 राज्य. मग या ठिकाणी पहिले जे 7 केंद्रशासित प्रदेश होते तर त्यामध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन 2 झाले म्हणजे टोटल 9 झाले. पण दादरा नगर हवेली आणि दमन दीव यांना परत एकत्रित करण्यात आलं म्हणजे किती? 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 घटक राज्य सध्या भारतामध्ये आहेत. आणि भारतातील सर्वात अलीकडील म्हणजे नवीन जे राज्य आहे ते आहे पहा तेलंगणा हे राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी जी आहे ती आहे हैदराबाद आणि तेलंगणा हे 2014 या वर्षी सर्वात नवीन म्हणजे स्थापन करण्यात आलेलं राज्य आहे. कोणत्या राज्यामधून त्याला वेगळं करण्यात आलं पहा म्हणजे विभाजन करण्यात आलं तर जे आंध्र प्रदेश राज्य आहे याचं विभाजन करून तेलंगणा हे नवीन राज्य तयार करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न ज्याचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. कमेंट करताना 16वा प्रश्न असेल ह्या 16च्या पुढे डॅश द्या आणि त्या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे ते लिहून काढायचं आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात नवीन राज्य म्हणून कोणतं राज्य ओळखलं जातं? याचा प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून आपण द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे कुंचिकल धबधबा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा कुंचिकल धबधबा हा धबधबा खूप महत्त्वाचा असणारा धबधबा आहे आणि तो राज्यामध्ये म्हणजे कोणत्या राज्यामध्ये तो स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर कर्नाटक हे जे राज्य आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे पहा कुंचिकल धबधबा. या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की अजून एक असाच धबधबा आहे पहा जो शरावती नदीवरती स्थित आहे. शरावती नदीवरती स्थित असणारा एका धबधब्याचं कोणत्याही एका धबधब्याचं नाव सांगायचं आहे की जो शरावती नदीवरती स्थित आहे. लक्षात ठेवायचं शरावती नदी आहे आणि धबधब्याचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय लष्कराच्या खारगा कॉर्प्स आणि भारतीय वायुसेनेने गगन स्ट्राईक 2 हा संयुक्त सराव कोणत्या राज्यामध्ये केलेला आहे? हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2024 मधील आपण मुद्दाम घेतलेला आहे कारण या ठिकाणी आपल्याला गगन स्ट्राईक 2 याच्यावरती एखादा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर भारतीय लष्कराच्या खारगा कॉर्प्स आणि भारतीय वायुसेनेने गगन स्ट्राईक 2 हा जो संयुक्त सराव आहे तर हा कोणत्या राज्यामध्ये केला होता? तर हा केलेला आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब या राज्यामध्ये केलेला आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते? पहा, उदारपणे कर्ज देणारी खिडकी असं कोणत्या संस्थेला म्हटलं जातं, जी की जागतिक बँकेची अशी कोणती संस्था आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर आंतरराष्ट्रीय विकास संस्था या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, GI टॅग मिळालेल्या माता बेरी पेरा आणि पाचरा या वस्तू खालीलपैकी कोणत्या राज्याच्या आहेत? पहा, या ठिकाणी ग्लोबल इंडेक्समध्ये त्याला स्थान मिळालेलं आहे. पहा, माता बेरी पेरा आणि पाचरा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर त्रिपुरा हे जे राज्य आहे, मित्रांनो लक्षात ठेवायचे, त्रिपुरा हे राज्य, या राज्याच्या अशा वस्तू आहेत. पहा, माताबेरी पेरा आणि दुसरी आहे पाचरा, यांना GI टॅग मिळालेला आहे, त्या आहेत त्रिपुरा या राज्याच्या. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चले जाव आंदोलनामध्ये आझाद रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन खालीलपैकी कोणी स्थापन केले होते? पहा, आझाद रेडिओ हे जे एक सिक्रेट रेडिओ स्टेशन होतं, तर हे खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं? आणि हे कधी केलेलं आहे? पहा, 1942च्या आंदोलन जे होतं त्याला आपण चले जाव असं म्हणतो. चले जाव आंदोलनामध्ये म्हणजेच 1942च्या आंदोलनामध्ये आझाद रेडिओ हे एक सिक्रेट रेडिओ स्टेशन होतं. आणि हे ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्व म्हणजे कोण? उषा मेहता, विठ्ठलदास झवेरी आणि चंद्रकांत झवेरी या तिघांनी मिळून, म्हणजे वरीलपैकी सर्व हे तिघही मिळून यांनी आझाद रेडिओ याची स्थापना केलेली होती किंवा स्थापन केलेलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1912 पासून कुस्ती जिंकल्यानंतर पैलवानांना गदा देण्याची प्रथा सुरू केलेली होती? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने कधीपासून? तर 1912 या काळापासून किंवा 1912 पासून ज्यावेळी एखादा पैलवान कुस्ती जिंकतो, तर त्या पैलवानाला कुस्ती जिंकल्याच्या नंतर गदा जी असते, पहा आपण चांदीची सोन्याची जी गदा म्हणतो, तर ती गदा देण्याची प्रथा ही कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर राजर्षी शाहू महाराज यांनी गदा देण्याची, पैलवानांना कुस्तीमध्ये जिंकल्याच्या नंतर गदा देण्याची प्रथा जी आहे ही शाहू महाराजांनी सुरू केलेली आहे. कधीपासून? तर 1912 या वर्षापासून. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजेच हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? पहा, उन्हाळी आणि हिवाळी राजधानी अशा दोन काही राज्यांना राजधानी आहेत, त्यातील हिमाचल प्रदेश हे एक राज्य आहे. तर हिमाचल प्रदेशची मेन राजधानी कोणती आहे? लक्षात ठेवा, शिमला ही जी आहे, शिमला ही हिमाचल प्रदेशची मेन राजधानी आहे, म्हणजे मुख्य राजधानी आहे. या ठिकाणी काय विचारलंय की आपल्याला दुसरी राजधानी, जिला हिवाळी राजधानी म्हणून ओळखलं जातं, तर ती आहे पर्याय क्रमांक 1. तर धर्मशाळा ही जी आहे ही हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी म्हणून तिला घोषित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा एक व्हिडिओ आहे पहा, त्यामध्ये आपण 28 राज्य आणि 8 जेवढे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, तर त्यांची राजधानी ज्या आहेत हे पूर्णपणे आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. म्हणजे जवळपास आपण हा जरी व्हिडिओ पाहिला तरी आपले 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी आपल्याला यावरतीच विचारले जाऊ शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सन 1857 मध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी व जमीन संपादन यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केलेली होती? कधी? वर्ष आहे 1857. हे जे वर्ष आहे या वर्षी आपल्या राज्यामध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी आणि जमीन संपादन यासाठी रेल्वे मंडळ स्थापन केलं होतं. पण ते कोणाच्या अध्यक्षतेखाली केलं होतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवा, तर ते केलं होतं पहा प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला 2024च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते पोलीस भरतीसाठी. या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. तसेच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचाही थोडेफार अभ्यास होऊन जाईल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यालाही जाऊन आपण जॉईन करा, कारण त्या ठिकाणी आपण पूर्ण PDF ज्या आहेत ह्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.